Hello, welcome to all of you. I am Vishal sir. Today I am teaching new point, that is IUPAC nomenclature of halogen derivatives. Okay, तर आपण आज IUPAC nomenclature हा पॉइंट बघूया. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज लाईक करा, प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आज आपण IUPAC nomenclature बघूया. हे पॉइंट खूप जास्त महत्त्वाचे आहेत तुमच्या बोर्ड एक्झामसाठी, तुमच्या CET साठी, तुमच्या नीटसाठी आणि केमिकल रिॲक्शन पूर्ण करण्यासाठी. हे पॉइंट्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. हे एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर मी पहिलं स्ट्रक्चर घेतो. बघा, आता IUPAC नेम आहे डायक्लोरोमेथेन. डायक्लोरोमेथेन हे मी पहिलं स्ट्रक्चर घेतो. बघा, आता इथे एक नंबरचं स्ट्रक्चर आहे डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेन. आता या स्ट्रक्चरमध्ये बघा, आता मिथेन आहे. मिथेन म्हणजे किती कार्बन घ्यावे लागतील? एकच कार्बन घ्यावा लागेल आणि त्याच्या भोवती पहिल्यांदा मी इथे 2 क्लोरीनचे ॲटम लिहितो. बघा, हा पहिला सेल आहे, हा दुसरा सेल आहे. आता या साईडला मी हा एक हायड्रोजन मेन्शन करतो आणि हा एक हायड्रोजन मेन्शन करतो. आपण हे स्ट्रक्चर आपण असं पण लिहू शकतो. बघा, CH2Cl. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डायक्लोरोमेथेन. डायक्लोरोमेथेन consists 2 chlorine atom, 2 hydrogen atom and 1 carbon atom. Okay, I am taking second example, that is ethyl bromide. This is common name, but I am taking bromoethane, that is IUPAC name. Okay, bromoethane. Bromoethane. Ethane means 2 carbon atom. I have mentioned 2 carbon atom. Okay, and also mention bromine. Bromine group is bonded with first carbon atom. This is first carbon atom. This is second carbon atom. Okay, आपण व्हॅलेन्सी पूर्ण करूया. इथे हायड्रोजन किती लिहायचे? 2. इथे किती लिहायचे? 3. आता मी याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला घेतो. बघा, हा पहिला बॉन्ड, हा दुसरा बॉन्ड आहे आणि इथे Br मेन्शन करायचं. ओके, ब्रोमोइथेन चं हे स्ट्रक्चर झालं. त्यानंतर आता मी 3 नंबरचं स्ट्रक्चर घेतो. बघा, आता 2-क्लोरोप्रोपेन. 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 Propane means 3 carbon. Okay, I mentioned 3 carbon. Chlorine atom is bonded with second carbon atom. This is second carbon atom. Okay, इथे हायड्रोजन मला 3 लिहावे लागतील. इकडे 3. बघा, कार्बनच्या भोवती बॉन्ड्स किती आहेत? 3. 1 2 3. 4 - 3 1, that is CH. I have mentioned bond line formula. हा पहिला बॉन्ड, हा फर्स्ट बॉन्ड, हा सेकंड बॉन्ड, हा सेकंड बॉन्ड आणि अपर साईडला हा बॉन्ड आहे. बघा, इथं Cl आहे तसा मेन्शन करूया, कारण Cl हा फंक्शनल ग्रुप आहे, लक्षात ठेवा. तर 2-क्लोरोप्रोपेन मध्ये एकूण 3 कार्बन असणार आहेत. हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आणि हा आहे कंडेन्स्ड फॉर्म्युला. Okay, this is third example. I am taking fourth example, that is 1-bromo, 1-bromo, -2-methyl propane. बघा, कार्बन किती घ्यावे लागतील? 3 कार्बनचे ॲटम घ्यावे लागतील मला. कार्बन मी 3 घेतले. बघा, आता 1 नंबरला ब्रोमिन आहे. मी 1 नंबर या साईडने घेतलाय.
इथे ब्रोमिन अटॅच केला. ओके. 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे, इथे हा मिथाइल ग्रुप अटॅच केला. आणि आता मी व्हॅलन्सी पूर्ण करतो. या कार्बनच्या भोवती 3 हायड्रोजन लावावे लागतील. या कार्बनच्या भोवती 1 आणि इथे 2. आता मी बॉन्ड लाईन फॉर्म्युला घेतो बघा. हा पहिला बॉन्ड, हा असा घेतला, हा दुसरा बॉन्ड, तो या स्वरूपात आणि हा तिसरा बॉन्ड. ब्रोमिन हा फंक्शनल ग्रुप आहे, त्यामुळे मला इथं ब्रोमिन लिहावं लागेल. ओके. आणि इथे 2 नंबरला हा मिथाइल ग्रुप आहे, तो कार्बनचा ग्रुप आहे, त्यामुळे कार्बन लिहायचे नाहीत, कार्बनचे ॲटम लिहायचे नाहीत. हा बेसिक नियम आहे बघा. बॉन्ड फॉर्म्युलामध्ये कार्बनचे ॲटम लिहिले जात नाहीत, फक्त फंक्शनल ग्रुपचे ॲटम आपण लिहू शकतो. ओके. हे 4थं कंपाऊंड आपण बघितलं. 1 ब्रोमो -2 मिथाइल प्रोपेन. दिस इज कंडेन्स्ड फॉर्म्युला. दिस इज bond line formula. Thank you for watching. I will meet with you in next video. Please subscribe, please like, please share. Thank you.